हे गाइस, इट्स रिया कदम हियर. वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग. तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग येणार आहे कारण आम्ही चाललोय बाहेर फिरायला. सो इथे हे शूज घालतीये, एकदम रेडी वगैरे झाली आहे, गॉगल वगैरे घातलाय आणि इथे सगळं माझी कॉलेजची बॅग वगैरे सगळं सामान पडलंय. सो हाय. आणि इथे आमची रेडी चाललोय, वी आर रेडी आणि लेट्स गो गाइस. तर खूप दिवसानंतर आम्ही गेलो होतो दादरला फॅमिली सोबत. सो आता आम्ही पेट पूजा करायला आलोय दादरमध्ये गोमांतक हॉटेलमध्ये. सो आम्ही आता इथे लाईन आहे थोडंसं, तर 10 मिनटं थांबावं लागेल. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊन ऑफकोर्स नॉनव्हेजच खाणार आहोत. सो आता आम्ही आतमध्ये आलोय आणि खूप रश होती आधी, तर आतमध्ये येऊन मस्त AC मध्ये बसलोय आम्ही. आणि आम्ही लगेच फूड ऑर्डर केलेलं. तर आम्ही थाळ्या मागवलेल्या, 3 थाळ्या मागवलेल्या. तर सो पहिली थाळी होती प्रॉन्स करी, ज्याच्यात प्रॉन्सची करी होती आणि रस्सा होता आणि सोलकरी, जवळा आणि मेन म्हणजे आंबोळ्या मागवलेल्या आम्ही त्याच्यासोबत. सेकंड थाळी होती मटन थाळी, ज्याच्यात मटनचं सुक्कं होतं, रस्सा होता, जवळा होता, भात होता, सोलकरी होती. भात, जवळा आणि सोलकरी कॉमन आहे आणि आंबोळ्या होत्या. आणि थर्ड थाळी होती प्रॉन्स सुक्का, ज्याच्यात प्रॉन्सचं सुक्कं होतं आणि रस्सा होता, सोलकरी होती, राईस, जवळा आणि आंबोळ्या. आणि सोबत आम्ही मागवलेले मस्त असे बोंबील फ्राय होते. सो मस्त असे क्रिस्पी होते आणि खूप सॉफ्ट पण होते. आम्हाला आंबोळी खायची होती म्हणून आम्ही आंबोळी ऑर्डर केली. पण जर तुम्हाला आंबोळी नसेल खायची तर तिथे खूप सारे व्हरायटी आहेत, जसं की भाकरी, वडे, अजून चपात्या. सो आम्ही ते आता फूड एन्जॉय करतोय. भेटूया नंतर. तर आम्ही चाललोय शॉपिंगला, थोडं शॉपिंग बघू, जर काय चांगलं असेल तर शॉपिंग, नाही तर शॉपिंग करणार आम्ही तरी. तर इथे हिल्स होत्या आणि सँडल्स वगैरे होत्या. इथे कुर्तीज होते. इथे मोस्ट ऑफली कुर्तीज, पॅन्ट्स वगैरे सर्व काही आहे. आणि ते शॉप्स पण आहेत आणि असे बाहेर पण बसलेले असतात सर्वच. तर इथे झुमके पण होते आणि वेस्टर्न आउटफिट वर्कसाठी पण होते आणि वॉच पण होते इथे. सो आम्ही एका शॉपमध्ये गेलेलो जिथे आम्हाला एक इयरिंग्स पाहिजे होते, पण ते काय अवेलेबल नव्हते त्यांच्याकडे. सो आम्ही नाही घेतले तिथे. पण इथे खूप भारी कलेक्शन होतं त्यांच्याकडे. गाइस बहुत ऊन है, बहुत ऊन है. ये देखो गाइस, दिस बहुत थक गए हम लोग. खाना खाया है, खूप जेवलोय. मम्मी रुमाल घ्यायचे. हां, मम्मी रुमाल घ्यायचे. आता आम्ही आय थिंक सो क्रॉस करून त्या साईडला जाणार आहे, अपोजिट साईडला. तर आम्ही अपोजिट साईडला आलो. तर इथे खूप सुंदर अशा बॅग्स होत्या, साईड पर्स वगैरे. तर आता 2 दिवसांनी होळी येते. सो इथे होळीचं कलेक्शन होतं. मस्त अशा पिचकाऱ्या होत्या, एकदम भारी भारी न्यू कलेक्शनमध्ये आणि कलर्स होते थोडेफार. तर इथे बॅग्स होत्या. तर मम्मीनी इथे बार्गेनिंग केली आहे. तर 150ला बॅग होती, तर तिने 50 रुपीजमध्ये घेतली आहे बॅग. सो आम्ही जिंकलो याच्यात. आणि इथे मस्त खूप रश दिसते तुम्हाला, किती रश आहे. आणि सगळीकडे एकदम छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत. इथे स्वीट्सचं दुकान आहे आकाश करून. सो इथे मम्मीने बॅग घेतली आहे. सो इथे हिला बॅग पकडायला दिलेली मम्मीने आणि इथे शायनिंग मारत होती थोडी. तर न्यू बॅग आहे. आणि तर इथे खूप सुंदर असे सिल्वर ऑक्साईडमध्ये आणि किंवा ट्रेडिशनलसाठी असे छान झुमके होते. खूप गरम होत आहे ना. सी गाइस, सो मच हॉट. कसले धक्का मारतात यार. तेच ना, कसे धक्का मारतात यार. डोंट यूज अब्युजिंग वर्ड. पावलट. जाऊ द्या.
इट्स मुंबई, इट्स दादर, वी आर इन दादर. धक्का तर मारणार. ये कसं वाटतं एवढं गरम गरम आपण फिरतोय त्याच्यात? बेकार वाटतं. जोपर्यंत आम्ही जेवत होतो ना तेव्हा आम्हाला खूप भारी वाटत होतं, कारण आम्ही AC मध्ये बसलेलो, खूप सुखी वाटत होतं. मध्ये इथे मम्मी आणि आम्ही लोक हरवलेलो लहान होतो तेव्हा. हीच ती जागा आणि तेव्हा नव्हता. थँक्स. सो आम्ही इथे जयश्री कलेक्शनमध्ये गेलेलो आणि इथे खूप अशी सुंदर ज्वेलरी होती जी आपण ट्रेडिशनल आउटफिटवर घालू शकतो. सो इथे मम्मी हाफ बॉईल करायचं पॅन बघत होती, छोटासा एकदम मिकी माऊस शेपचा, पण तिने काय ते घेतलं नाही. आणि ते साईडलाच साडी ठेवायचे बॉक्सेस वगैरे सगळं होतं. आणि इथूनच आम्ही शॉपिंग केली आहे कलर्सची. इथे समोरच टायटनचं शॉप होतं. सो इथे मस्त अशा पिचकाऱ्या होत्या न्यू कलेक्शनमध्ये आणि इथे आम्ही कलर्स घेतले. ग्रीन, पिंक, खूप सारे कलर्सच्या व्हरायटी होत्या. पण पिचकारी पण खूप महाग होत्या. 100 रुपीजला एक होती छोटी पिचकारी, म्हणून मम्मीने काय घेऊन नाही दिली मला. मम्मी बोलली तू काय छोटी आहेस का आता, म्हणून फक्त तिने मला कलर्स घेऊन दिले. तर मी आणि ताई इथे कलर सिलेक्शन करतोय. आम्ही मस्त असे ब्राईट कलर घेतलेत ह्या होळीसाठी. तर तुम्ही पण घेतलेत का मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला हॅपी होली ॲडव्हान्समध्ये. सो गाईज आता आम्ही थकलोय आणि आता आम्ही थोडं टाईमपास म्हणजे बसलोय असंच, दम लागलाय म्हणून. चालून खूप चाललो आज. जेवढं जेवलोय ना तेवढं जिरलंय सगळं आमचं दादरमध्येच. अजून काय बोलायचं तुला? अजून काय नाही बाबा, आता कधी ती ओला येईल, कधी बसू देतो, कधी तेच ना, कधी कॅब येईल, कधी आम्ही बसू, कधी घरी जाऊ, कधी फ्रेश होऊन झोपून घेऊ असं होतं. सो आता आम्ही घरी जाणार. इतकी काही शॉपिंग नाही केली आम्ही, काय आवडलंच नाही आम्हाला जास्त. सेम प्राइस आहे यार, जे आपल्या इथे तेच आहे. जे आपल्या इथे तेच आहे, फक्त इथे एवढंच आहे की रश खूप आहे. ही आमची ताई आहे, मम्मा. दिस इज पूर्वा. आउट आहे. बस 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 अरे किती लांब घेऊन चाललाय. अरे अरे बस बस. अरे आता पागल झाला, केवढा मोठा कोट झाला हा. इथे आलाच का? इथे केवढा, तो बघ केवढा मोठा पागल आहे तिकडच्या मार्किंगला. हे बरोबर आहे. हलकाचा वर खाली आहे, हलकाचा वर खाली आहे. Say something.
आमचा मेंटर कुठे ओमकार ओम कुठे ओम्या नाही आला अजून. तयार व्हा. तोच बोलला तयार व्हा आणि आउट झाला. आउट. आता आम्ही घेऊन गेला लाईक सबस्क्राईब येतात ते पण कमी होते. हा माझा पार्टनर आहे सध्या. सचिन मामा पार्टनर आहे याचा. बाकी हे पार्टनर आहेत दोघं. बाकी हे दोघे पार्टनर आहेत. अजून कोण पार्टनर आहे? बरोबर आहे. संध्याकाळी स्कॉटच्या बाहेर हे कोण येते भाई.